नमस्कार मॅम, जीजम कंपनी सोबत तुम्ही तर कशा जोडल्या? माझी मैत्रीण आहे, तिच्या स्टेटसला तर जीजमचं बघितलं होतं. त्याच्यानंतर तिला कॉल केल्यानंतर तिच्याकडून असं कळालं की ती ऑनलाईन आलेलं होतं ऍड, त्याच्यातून तिनं जोडली गेली. तिच्याकडून मी आपल्या ऑफिसचा नंबर घेतला, ऑफिसशी कॉन्टॅक्ट केलं. तिथून मग बऱ्याच माहिती मिळाली, खूप छान माहिती मिळाली, खूप आवडलं मला. आणि त्याच दिवशी मी डिसाईड केलं की आपल्याला जीजम सोबत काम करायचं आहे. आणि ती आज मी यशस्वीरित्या गेले 5 वर्षापासून करत आहे. तर मग आपलं सेंटर सुरू होऊन गेली 5 वर्ष झाली. ओके, मग सेंटर कुठे आहे? वारजे माळवाडी, पुणे या भागात. ऍडमिशन किती आहे? 100+ आहे. ओके, या 5 वर्षात 100+ ऍडमिशन ऍक्टिव्ह आहेत तेवढे विद्यार्थी, ऍडमिशन त्याच्यापेक्षा जास्त आहे. मग आतापर्यंत तुम्हाला कंपनीकडनं ट्रेनिंग कसं प्रोव्हाइड झालंय, सर्व्हिस कशी मिळते? सर्व्हिस एक नंबर आहे आणि ट्रेनिंग पण खूप छान असतं. 1 बाय 1 ट्रेनिंग दिलं जातं. त्याच्यानंतर कुठलाही डाऊट कधीही आलेला असेल तर आपण कधीही एनी टाइम ऑफिस टाइम मध्ये तो क्वेश्चन करू शकतो आणि त्याच वेळेला तिथं आपल्याला त्या प्रश्नाचं समाधानकारकरित्या मिळतं. मग आता तुम्ही क्लासची मार्केटिंग करण्यासाठी कुठल्या स्ट्रॅटेजीज वापरता? स्टेटसला ठेवणं, डीपीला ठेवणे, त्याच्यानंतर फेसबुकवरती, इंस्टाग्रामला ऍड करणं, त्याच्यानंतर माझ्या क्लासमधले जे विद्यार्थी असतात तर त्या विद्यार्थ्यांचे प्राइस डिस्ट्रीब्युशन केलेले फोटो पॅरेंट्सला पर्सनली पाठवणं. त्याच्यानंतर ती त्यांनाही सांगणं की तुम्ही तुमच्या मुलाचं कौतुक करा, ते त्यांच्या स्टेटसवरती किंवा डीपीवरती फोटो. त्याच्यामुळं त्यांच्या ह्याच्यातून येतात विद्यार्थी. माउथ टू माउथ पब्लिसिटीला मी जास्त प्रिफर करते, कारण तर आपण असं कितीही केलेलं मार्केटिंग पेक्षा असे विद्यार्थ्यांकडून किंवा पॅरेंट्स कडून केलेली मार्केटिंग करते बेस्ट. आता फ्युचर मध्ये तुमचं टार्गेट तुम्हाला 500+ तर आहेत, पण एक आहे की खूप जास्त ऍडमिशन करण्यापेक्षा आहेत त्याच मुलांना प्रॉपर आणि व्यवस्थित क्वालिटीचं एज्युकेशन कम्प्लीट करायचंय. म्हणजे माझा एकच विद्यार्थी 4th 5th लेवल मध्ये जाऊन त्याला जड जातंय किंवा झेपत नाही किंवा पेलत नाही किंवा पॅरेंट्स बाकीचे रिझल्ट देतात, तसं करून ते थांबवायचे नाही. जे आता माझे ऍक्टिव्ह विद्यार्थी आहेत ते पूर्ण 8 लेवल कम्प्लीट करूनच बाहेर पडतील, असं माझं पुढचं टार्गेट आहे की त्यांनी 1 लेवल कम्प्लीट केल्याच पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांकडून व्यवस्थितरित्या कसं कम्प्लीट करून घ्यायचं किंवा पॅरेंट्स बरोबर कसं कम्युनिकेशन आपलं असलं पाहिजे, याच्यावरती जास्त काम करायचं.